नमस्कार. आपण पाहताय सिटी नाव. आजच्या या आगळ्या वेगळ्या चर्चेमध्ये आज माझ्या समवेत आहेत प्रोफेसर B.G. पिंपळेकर. एक वेगळा विषय घेऊन आज या चर्चेतून आम्ही आपल्यासमोर आलो. म्हटलं तर हा विषय आध्यात्मिक आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे. या विषयाला भावनेची एक वेगळी अशी किनार देखील आहे. हा विषय थोडासा विचार प्रवर्तकसुद्धा आहे. कदाचित तुम्हा आम्हा सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारा असा देखील आहे. आणि पिंपळखरे सरांचा त्याविषयीचा अभ्यास हा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. या चर्चेपूर्वी, तुमच्यासमोर येण्यापूर्वी जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांच्याकडून काय काय ऐकायचं असा मलाच प्रश्न पडला. आता हे सगळं मी तुमच्याकरता समोर घेऊन आलो आहे. पिंपळखरे सर, आपण या विषयाकडे जाण्यापूर्वी, आपल्या मूळ मुद्द्यावर जाण्यापूर्वी थोडंसं तुमच्याविषयी आमच्या दर्शकांना सांगाल. राईट. मी प्राध्यापक B.G. पिंपळेकर, राहणार मूळचा मराठवाड्यातला अंबेजोगाई जिल्हा बीड. आणि माझ्या शिक्षणाने मी M.A. झाल्यावर बरीच वर्षे औरंगाबादला, मानवतला आणि पुढे USA प्राध्यापक म्हणून काम केलं आणि त्या विद्यापीठातही बरेच वर्षे शिकवलं आणि अर्ली रिटायरमेंट घेऊन या धार्मिक सेवेमध्ये, बायबलच्या अभ्यासामध्ये आम्हाला येता आलं. माझी मूळची बेसिक डिग्री कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड तिथली आहे. मास्टर्स डिग्री इंग्लिशमध्ये मराठवाडा विद्यापीठाची आहे आणि आंथ्रोपॉलॉजी, थिओलॉजी आणि सोशिओलॉजी याचं मास्टर्स माझं डालस टेक्सास या डालस थिओलॉजिकल सेमिनरीचं आहे. आणि यामुळे व्याख्यानं देण्याच्या या देवाच्या कृपेने मला जगातल्या 25पेक्षा अधिक देशामध्ये जाता आलं. या आणि या संबंधीच्या विषयावर बोलता आलं, शेअर करता आलं. तुमच्या इतर देशातल्या अनुभवांकडे, तिथल्या एकूणच जनभावनेविषयी आपण नंतर बोलणारच आहोत. आजचा माझा एक मूळ मुद्दा जो आहे आमच्या दर्शकांसाठी, की आपल्या देशामध्ये जे जनसामान्यांना ठाऊक असलेले काही विशेष दिवस, गुड फ्रायडे असेल, ईस्टर संडे असेल, याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आपण सुरुवात करूया गुड फ्रायडेपासून. राईट. जगामध्ये कुठल्याही देशात जा, जगात एकंदरीत 13 धर्म आहेत आणि त्यातले मेजॉरिटी, बहुसंख्याक धर्मामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं बलिदान आहे. मग ते प्राण्याचा असो, पक्षाचा असो, आणि हे सर्व कित्येक वर्षे चालू होतं. आणि त्या बलिदानाचा अंतिम शेवट येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये झाला. आणि म्हणून हे फायनल बलिदान, अंतिम बलिदान, देव ईश्वर नियोजित असं बलिदान आणि मानवाच्या पापाबद्दल बैला बकऱ्याचे नव्हे, पशुपक्ष्यांचे नव्हे, तर मानवाचे बलिदान द्यावे. आणि देवाला तर मरता येत नाही मानव झाल्याशिवाय, म्हणून देव माणूस होऊन ह्या जगात आला. तो इतिहासात आला. त्याच्या येण्याने, जन्माने इतिहास दुबगला. म्हणून आज आपण BC आणि AD म्हणतो. इस्रायल देशातील बेथलेहेम या गावात तो जन्माला. 30 वर्षाचा झाल्यावर त्याने माणूस तर आपण आहोच, पण देव आहो हे त्याच्या अनेक कृतींनी सिद्ध केलं. मेलेल्यांना उठवलं, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, स्वयंपाक न करता हजारोंना जीव घातलं, बिना औषधाचं बरं केलं. आणि शेवटी ज्या कामासाठी आला होता त्या कामासाठी त्याला सिद्ध व्हावं लागलं. आणि माणसाच्या हाताच्या कर्मामुळं, कृतीमुळं त्याच्या हाती खिळे ठोकले. त्या माणसाचे पाय नको त्या ठिकाणी जाणारे, पण त्यांना काही शिक्षा झाली नाही. प्रभू येशूच्या पायात खिळे ठोकले. माणसाचं डोकं नासक्या कुचक्या विचाराने भरलेलं, त्याबद्दल आम्हाला काही शिक्षा झाली नाही. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घालण्यात आला आणि तो अंतिम वधस्तंभावरच म्हणाला, पूर्ण झाले. अशा प्रकारे मानवाबद्दलचं परिपूर्ण बलिदान पूर्ण करून आणि ते शुक्रवारी केलं. म्हणून
माणसासाठी ते गुड चांगलं आहे म्हणून गुड फ्रायडे म्हणतात, पण देवाच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायी, प्रभूच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायी, वेदनादायी ते आहे. पण त्यामुळं बैला बकऱ्याच्या बलिदानाचा शेवट झाला आणि माणसाच्या पापाचं फायनल बलिदान सिद्ध होऊन तो पुरला गेला आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठला. असं एकंदरीत त्याची पार्श्वभूमी आहे. तुमच्या अभ्यासानुसार थोडासा याच्या पुढचा इतिहास काय सांगता येईल तुम्हाला? कारण तिसऱ्या दिवशी तो उठला इथपर्यंत तर बऱ्याच लोकांना ठाऊक असतं. याच्या पुढचा आणि मग त्याला पुरल्यावर ज्यांनी त्याला धरून दिलं होतं ते यहुदी लोक, ज्याने खिळे ठोकून मारलं ते युरोपियन, आणि ज्याने वधस्तंभ वाहिला त्याचं नाव आहे शिमोन कुर्णेकर, तो आफ्रिकन. आणि मानवजातीचा इतिहास बघितला तर सेमापासून सेमेटिक म्हणजे इस्रायल आणि अरब, हामापासून आफ्रिकन आणि याफेतापासून, याफेत म्हणजे सफेद गोरे लोक म्हणजे युरोपियन, या मानवजातीच्या तिन्ही घटकांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे. आणि तो त्याला पुरल्यावर विरोधकांनी म्हटलं कदाचित शिष्य चोरून येतील म्हणून बंदोबस्त ठेवा, म्हणून सिव्हिल, आर्मी आणि धार्मिक पहारा ठेवला. तरी तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. देवदूताने येऊन कबरेवरचा धोंडा बाजूला सारला आणि जे बघायला गेले त्यांच्यापैकी अनेकांच्या दृष्टीस तो पडला. मग तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठल्यावर 40 दिवस एका माणसाला नव्हे, पहिल्या दिवशी एका स्त्रीला, त्याच दिवशी संध्याकाळी 2 शिष्यांना, मग 4 स्त्रियांना आणि मग 11 शिष्यांना, पुन्हा 10 शिष्यांना, मग 11 शिष्यांना, मग 7 शिष्यांना, असं 40 दिवस तो सर्वांच्या दृष्टीस पडत राहिला. आणि सर्वांची खात्री झाल्यावर 40 दिवसानंतर शिष्यांना सांगून की आणखी 10 दिवस तुम्ही इथंच राहा, म्हणजे देवाचा आत्मा सामर्थ्याने तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि ही जी मानवासाठी देवाने केलेल्या, ख्रिस्ताच्याद्वारे केलेल्या बलिदानाची, पापापासून सुटकेची हकीकत प्रथम येरुशलेमात, मग शोम्रोनात आणि मग जगाच्या अंतापर्यंत सांगा. आणि 33 पर्यंत आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू 33 वर्षाचा झाल्यावर बलिदान झाला. पुढे 2 वर्षे ही साक्ष तिथं येरुशलेमात देत राहिले, मग बाजूच्या प्रांतात शोम्रोनात, मग जगाच्या अंतपर्यंत ते गेले. एवढंच नव्हे तर अगदी पहिल्याच शतकात भारतामध्ये ख्रिस्ताच्या 12 शिष्यापैकी एक, त्याचं नाव थोमा, तो आपल्या आजच्या सिंध प्रांतात आणि मग खाली कोकणामध्ये ठाण्याला, मग मलबारकडे, केरळाकडे आणि शेवटी तामिळनाडूमध्ये त्याचा अंत झाला. आता ही पुढची अशी हकीकत आहे. आता ज्या देशांचा उल्लेख तुमच्या उत्तरामध्ये झाला, मग युरोप आहे, आफ्रिका आहे, येशूंच्या कालावधीच्या नंतर या देशांमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. तसं म्हटलं तर आफ्रिका आजही जगाच्या पाठीवर म्हटलं तर सगळ्यांच्या पाठीमागे असं म्हटल्यास फारशी अतिशयोक्ती ठरणार नाही. या सगळ्या शिकवणुकीचा परिणाम या देशांमध्ये अजूनही तेवढा फलश्रुत दिसत नाही. आता तुम्ही देश विदेश फिरलायत, काय सांगाल त्या अनुभवाबद्दल? आता खरं म्हणजे ही बातमी पहिल्या शतकामध्ये जिथपर्यंत पांगली आणि मध्यंतरी काहीच झालं नाही. पुन्हा जग मागं अंधारात गेलं आणि शैक्षणिकदृष्ट्या, ट्रायबल लाईफ, त्याच्यानंतर अनेक गोष्टींनी, श्रीमंतीच्या दृष्टीने, उत्पन्नाच्या दृष्टीने जेव्हा ते इतक्या मोठ्या टप्प्यापर्यंत गेले की गरीब आफ्रिकन देशामध्ये गुलाम म्हणून विक्रीला आल्यावर ही श्रीमंत माणसं कशाची पर्वा न करता यांना वेगवेगळ्या देशात नेऊन गुलाम करू लागले. मग कित्येक धर्माचे गुलाम झाले, कित्येक पैशाचे गुलाम झाले, कित्येक ट्रायबल युद्धामुळं वेगवेगळ्या राजकारणाच्या विचाराचे गुलाम झाले. पण जिथं हा प्रकाश पोहोचला, ख्रिस्ताच्या बलिदानाची हकीकत, त्याच्या मेलेल्यातून उठण्याची आणि मानवजातीवर त्याच्या प्रीतीची हकीकत मिशनरीद्वारे जिथं जिथं गेली
आणि विरोध होऊनही शाळा, दवाखाना, पुढचं शिक्षण, सामाजिक सुधारणा या जिथं जिथं हे गेले तिथं तिथं ते गेल्या. आणि आपल्या देशाविषयी बघायचं झालं तर पहिला शिष्य केवळ 52 साली इथं आला आणि सिंध प्रांताचा राजा त्या काळात आधी ख्रिस्ती झाला. त्याचा तो राजवाडा बांधण्यासाठी थोमाला गुलामाच्या बाजारातून 36 तोळे सोन्याला विकत आणलं होतं, कारण तो कार्पेंट्रीमध्ये एक्सपर्ट होता. तर त्या राजाचं नाव होतं गुंदीफर. आणि सना सूर्यवंशी या ख्रिस्ती लेखकानं हे राष्ट्रा माझ्या राष्ट्रा हे पुस्तक लिहिलं आणि नजरेस आणून दिलं की थोमा गुलाम विकत घेतलेला, कार्पेंट्रीमध्ये मार्गदर्शन करणारा, पण राजाही ऐकून ख्रिस्ती झाल्यावर तो म्हणाला की थोमा, मी तुला मोकळं सोडतो, विकत नाही, कारण विकल्यास कोणी विकत घेईल, पण तू माझा म्हणून राहा, पण तुला जिथं जायचं तिथं राहा. त्यामुळे आपल्या दक्षिण प्रांतामध्ये थॉमस जाऊ शकला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये परत अंधाराचं राज्य आलं. आणि 12व्या शतकानंतर जवळपास मिडायवल टाईमपर्यंत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यानंतर भारतामध्ये 1793ला विल्यम केरी नावाचा पहिला मिशनरी आला बंगाल प्रांतामध्ये. आणि त्यानंतर 13-14 वर्षाने 1813ला पहिला मिशनरी महाराष्ट्रामध्ये आला, त्याचं नाव गॉर्डन हॉल. आणि तो मुंबईत पोहोचल्यावर मग सगळीकडून मिशनऱ्यांचे थवेच्या थवे येत राहिले. आणि सह्याद्री चढून यायला नगरला, पुण्यामध्ये, कोल्हापूरला, नाशिकला, औरंगाबादला जवळपास 50 वर्षे लागली. आणि म्हणून 1813 ते 1850 सालापर्यंत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच उशिराने ते आले. पण जे आले ते औरंगाबादला आणि जालन्यात आले. म्हणून आजही तिथे बरीच जुनी हायस्कूल, शाळा, दवाखाने आजही आहेत. आणि कॅथलिक प्रेझेन्स नंतर येऊनही त्याने अनेक इंग्लिश शाळा काढल्या, दवाखाने काढले आणि सोशल सेवेचे तर उदाहरणं घालून दिले त्याने. आत्ता हा एक इतिहासाचा जो उल्लेख झाला तुमच्या उत्तरामध्ये की थोमाला त्यांनी मोकळं सोडल्यानंतर दक्षिण भारताकडे जाऊ शकला, मधला प्रवास थोडासा अंधाराचा गेला असं तुम्ही सांगितलं, पण तरीसुद्धा ती जी शिकवण त्यांच्यामार्फत दिली गेली आणि अगदी येशूंची सुद्धा जी शिकवण की मानवाप्रती प्रेम असावं, मग तुमचं वैचारिकता, ती प्रगल्भता, मग त्यातून एक सामाजिक सुधारणा, एकोपा, हा सगळा गाभा त्याच्यामध्ये होता. पण हा गाभा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला तसाही उशीर लागला या मधल्या कालखंडात जे तुम्ही उल्लेख केलात. आपण थोडंसं परदेशाच्या तुमच्या अभ्यासाविषयी बोलू की मग हा गाभा त्यांच्याकडे अधिक जोमानं किंवा अधिक वेगानं पसरला गेला, तुलनेमध्ये आपल्याकडे कमी वेगानं आला, काय कारण असावं? आपल्याकडे आता मी आपल्याकडचं आधी सांगतो की थोमा आल्यानंतर जे लोक ख्रिस्ती झाले तर आपल्याकडे जात हा एक असा प्रबंध आहे की त्याच्यामुळं जी माणसं ख्रिस्ती झाली ती म्हणायला लागली आम्ही ब्राह्मण ख्रिस्ती आहोत, मग आम्ही आदिवासी ख्रिस्ती आहोत. आणि जाता जाता दगडाचे केलेले देव नाहीत ही गोष्ट लक्षात आल्यावर ज्यांचा धंदा त्यावर अवलंबून होता त्याने रागाने शेवटी थोमाला दक्षिणेत भाल्याने भोसकून मारलं. आजही आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तामिळनाडूचं मीनमबाकम, तिथं थॉमस माउंट म्हणून एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर त्याची अर्धी समाधी तिथं आहे आणि अर्धी जिथं भोसकलं त्या किनाऱ्यावर आहे तामिळनाडूच्या चेन्नई शहरामध्ये. आणि जिथं जिथं ही सुवार्ता गेली तिथं तिथं जातीच्या संदर्भामध्ये ज्या काही मर्यादा राहिल्या, पण आदिवासी ख्रिस्ताकडे आले, शेड्यूल कास्टचे आले, मुस्लिममधून काही आले. मग ही सुवार्ता जिथं जिथं पसरली तिथं टेरिफिक अगदी बदल झाला. पण आता बघा युरोपियन, आता मला त्या देशात जाता आलं, पण युरोपमध्ये अगदी पहिल्याच शतकामध्ये ते गेले आणि पहिल्या शतकात गेल्यावर तिथंही आपल्यासारखंच होतं, आधी मूर्तीपूजाच होती आणि अज्ञानाचा अंधारच होता. पण 5वं शतक येईपर्यंत युरोप खंडाच्या सर्व भागामध्ये आणि युरोपमध्ये जाती नाहीत, म्हणजे कास्ट नाही पण क्रीड आहे, कास्ट नाही पण वंश आहेत,
आणि म्हणून आताही युरोपमध्ये सेमेटिक वेगळे आणि सेल्टिक वेगळे, त्याच्यानंतर स्कॅन्डिनेव्हियन वेगळे, ब्रिटिश वेगळे, फ्रेंच वेगळे, स्पॅनिश वेगळे, हे अशा गोष्टी आणि रशियनमध्ये असलेले ते वेगळे. पण सुवार्ता गेल्यावर त्यातले जे वळले, त्यांच्या जीवनातलं परिवर्तन बघून जो बदल तिथे झाला, त्याचा परिणाम तिथली कला, तिथलं शिक्षण, विचारधारा आणि अशा सगळ्या गोष्टीवर प्रभाव पडला आणि समतेची जाणीव आली. पण ज्याने ते स्वीकारलं नाही त्याने गुलामाचा व्यापार, माणसाला गुलाम बनवणं ते चालू ठेवलं. आणि म्हणून आपल्या देशातून, आशिया खंडातून अमेरिका फार लांब नाही, फक्त 7 मैल दूर आहे. अलास्कापासून सायबेरियन वाळवंट अगदी जवळ आहे. ते हिवाळ्यात गोठल्यावर माणसं चालत जायची. म्हणून आपल्याकडची जी माणसं होती, ज्याला आपण रशियाचा तो भाग म्हणू, की ती तिकडं चालत गेली बर्फावरून. मग जेव्हा कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, त्यांना पाहिल्यावर तो म्हणाला, अरे हे तर इंडियन आहेत पण रेड आहेत, कारण बर्फाच्या त्यामुळं त्यांच्या कातडीवरचा रंग उठून दिसायचा. मग तो म्हणाला ते रेड इंडियन आहेत आणि मूळचे ते आदिवासी. म्हणून आता अमेरिकेचा इतिहास बघितला तर फक्त 250 वर्षाचा आहे. ख्रिश्चन हिस्ट्री जी आहे किंवा सिव्हिल हिस्ट्री आहे, पॉलिटिकल हिस्ट्री आहे, ती फक्त 250 वर्षाची आहे. पण युरोप खंडामध्ये म्युझिक, लिटरेचर ह्या सगळ्या ह्याच्यावर, कारण तिकडे जाती नव्हत्या, तिकडे वंश होता, रेस होती. आणि म्हणून मानवजातीमध्ये जी अडखळण आहेत, कुठं कास्ट आहे तर कुठं कलर आहे, कुठं क्रीड आहे तर कुठं क्लास आहे. आणि अशी जी अडखळणं जिथं जिथं आहेत, तिथं तिथं सुवार्तेचा, ख्रिस्ताच्या समतेचा, प्रीतीचा प्रकाश पोहोचल्यावर तिथं बदल झाला. पण बदल झालेल्यांचाच सुद्धा एक ग्रुप झाला. आणि आपल्या देशामध्ये जातीयता मानतात. मग समजा मी जर म्हटलं की मी जातीयता मानत नाही, मग माझ्या विचाराच्या माणसाचं मग जातीयता जिथं असते तिथं जात नसणाऱ्यांची सुद्धा एक जातच होते. ही जात नसणाऱ्यांची जात आहे. आणि मग ही जात असणाऱ्यांची, मग एकदा जात असली की मग खालीवरी ते आलं. पण माणूस म्हणून विचार केला तर मग तो विचार पसरू शकतो. पण तो मानायचा नसला तर मग मिशनरीला जाळून मारलं, भोसकून मारलं. आणि कोणत्याही देशामधले त्याला अपवाद नाहीत. म्हणून आफ्रिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये, आपल्या देशामध्ये मिशनरींचा अत्यांतिक अतोनात छळ झाला. पण ते सोडतच नाहीत. त्यातली जी प्रीतीची भावना आहे, आजही आपल्याकडे अंदमानच्या एका भागात जाता येत नाही. तिथं जायची आता गव्हर्नमेंटच परवानगी देत नाही, कारण ते मारून टाकतात. आणि सगळेच नग्न अवस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष त्यांना वाटतं बाहेरचं कुणी आलं तर त्यांच्या नजरेस आम्ही पडू. म्हणून मानवजात सगळीकडं अज्ञानाच्या, पातकाच्या अंधारातच आहे. तर मग कुठंही सुवार्ता पोहोचली आणि कोणी नेली तरी त्याच्यात काय फरक पडत नाही. सुवार्ता ती सुवार्ता आहे. नक्कीच. आणि या देशामध्ये आपल्याकडे आता सगळ्या थरांमध्ये ती पोहोचली आहे. म्हणून कधी आम्ही म्हणतो तुम्ही कुठल्या कास्टचे म्हटलं तर आम्ही सांगतो आमचे कुलकर्णी जसे आमचे नातेवाईक आहेत तर कांबळे पण आमचे आहेत, वाघमारे आहेत तर तो वालावलकर आहेत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आज 3.5% काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि वेगवेगळ्या भागामध्ये, आणि तो प्रभाव आज आपल्याला दिसतो. आणि हेच काम पुढे कोणी चालू ठेवायचं असलं तर देवाची प्रीती, मानवाची समानता, शिक्षणाचा प्रकाश आणि अंतःकरणाचा बदल याशिवाय शक्य होत नाही. पुन्हा तुमच्या या उत्तरातून थोडंसं इतिहासाकडे जातो. म्हणजे आपल्या देशाकडे यायच्या अगोदर ही तुलना थोडीशी आता अशी जाणवते की ही सगळी वैचारिक प्रगल्भता, मानवाप्रती असलेलं प्रेम, एक सामाजिक एकोपा हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मिशनऱ्यांचे त्या काळातले जे काही प्रयत्न होते या फॉरेन कंट्रीजमध्ये, मग रशिया, युरोप, अमेरिका सगळ्याच,
या सगळ्या वैचारिकतेचा रशियन राज्यक्रांतीवर काही परिणाम झाला असावा की ज्या विचारातून प्रगल्भतेकडे जाण्याच्या एका प्रयत्नामधून रशियन राज्यक्रांतीकडे पावलं उचलली गेली का, हा एक प्रश्न. आणि मग त्याच्या अनुषंगाने जर हे घडलं असेल वैचारिक प्रगल्भतेकडे जायच्या प्रयत्नातून, तर मग आपल्याकडे का होत नाही? दोन्ही गोष्टी. राईट. तर आधी रशियाची गोष्ट घ्या. बायबलमध्ये त्याला गोग हे नाव आहे, आणि गोग आणि मग मागोग. मा म्हणजे मायभूमी, गोगांची भूमी ती मागोग, हे रशियाचं चित्र आहे. आणि तिथे सुवार्ता गेल्यावर काही ना आपल्या आशीर्वादाचं, कष्ट करण्याचं महत्त्व समजल्यावर ते बसून असं पीत बसणं किंवा काम न करता घालवणं ह्याच्यात नाही, तर मग ते पुढे गेले आणि इंटरनॅशनल दरवाजे उघडे झाले ख्रिस्ती असल्यामुळं. आणि ही गोष्ट स्थानिक लोकांना त्यांच्यामध्ये ती आली नाही. ज्यांच्यात आली ते इंटरनॅशनली गेले. आणि मग श्रीमंत आणि गरीब याची दरी इतकी वाढली की पुढे स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं. तेव्हा बघा तिकडे म्हणायला लागले की सगळी संपत्ती वाटून टाका. आणि मग सामाजिक व्यवस्थेचं जे तिकडं वारं वाहिलं, आणि ते आत्तापर्यंत होतं, आता ते फेल्युअर झालं. म्हणून रशियाचे सगळे प्रांत आता ते फुटले. आणि ते एक असले तर काय करता येतं, मग राजकारणातून सुद्धा संपत्ती कशी वाढवता येते हे नवीन नाही. आणि ते तिथं ते झालं. पण बाकीच्या देशामध्ये जिथं जिथं ब्रिटिश कॉलनी गेल्या किंवा फ्रेंच कॉलनी गेल्या, आणि आपल्या देशामध्ये तर फ्रेंच कॉलनी आहे, म्हणजे आपलं पांडिचेरी. बरोबर. आपल्याकडं स्पॅनिश कॉलनी आहे जसं बेंगालमध्ये, आपल्याकडं पोर्तुगीज कॉलनी आहे गोवा, दीव, दमण. आणि मग ब्रिटिश तर होतेच इकडे. तर मग ह्या सगळ्या नवं वारं वाहू लागल्यावर, ख्रिस्तीपणाची समानता आल्यावर, काम करण्याचं महत्त्व समजल्यावर, आणि जातीनिहाय काम व्यवस्था नाही तर कुणी कोणतंही काम करू शकतो ही नवीन दिशा आल्यावर. आणि म्हणून जसं आता आपल्याकडं अलीकडं हे सिद्ध झालं आहे की बाबा मेंढरं राखणं, मेंढरं पाळणं हा धनगरांचा धर्म नाही, तो धंदा आहे. आणि मग बाकीच्याचं तसंच म्हणतात, शेती करणं हा मराठ्यांचा धर्म नाही तर धंदा आहे. आणि असे वेगवेगळे धंदे, आणि कुणी कोणत्याही धंद्यात जावं याचा आपल्या इकॉनॉमीवर परिणाम झाला. पण मध्यंतरी जी दुसरी रॅडिकल प्रभाव आहे की बाबा नाही, ज्या जातीत जन्माला तोच धंदा तुम्ही केला पाहिजे, आता हे जवळपास बाजूला सारण्यात आलेलं आहे. बरोबर. आणि म्हणून कोणीही कुठलाही व्यवसाय करू शकतो. ही जर देणगी कुठून आली असेल तर ती बायबलमधून येते. नाहीतर मी सुद्धा एक वेगळा धंदा गावाकडे करत बसलो असतो. ते झालं नाही, त्याचा प्रकाश मिळाला. ह्या परिवर्तनाच्या काळामध्ये म्हणजे सगळ्यांचं, मग पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, या जे सगळे भारतामध्ये येऊन सामावले गेले, त्या काळातली आपली हिंदू संस्कृती पुन्हा म्हटलं तर मराठा आणि मुस्लिम अशा दोनच विभागलेली होती. राईट. त्या इतिहासाविषयी काय सांगाल? ओके. आपल्याकडे जेव्हा मुस्लिम आले तर त्याचा इतिहास असा आहे की 712ला पहिला मुस्लिम आला सिंध प्रांतामध्ये, कासम मोहम्मद त्याचं नाव. आणि मग त्याच्यानंतर गझनी आला 11व्या शतकाच्या थोडंसं नंतर, सोरटी सोमनाथपर्यंत. मग 12व्या शतकामध्ये तर ते देवगिरीपर्यंत आले. आणि 14व्या-15व्या शतकात मग हे घोरी, ह्या स्वाऱ्या येतच राहिल्या. आणि आमच्या देशाची स्थिती आहे की आम्ही कुठं जाऊन बाहेर काहीच केलं नाही, आपल्या देशात राहिलो. आणि सदा आम्हाला डिफेन्सिव्हच राहावं लागलं. आणि ते तिकडून तयारीनं यायचे सैन्यानिशी. आणि इथं आपल्याकडच्या दुसऱ्या धर्मप्रवाहाचं होतं, वा लढायचं नाही, अहिंसा पाळायची, संरक्षणसुद्धा करायचं नाही, काय न्यायचं ते नेऊ दे. आणि मग मंदिरावर हल्ला झाला तर आमची माणसं असं म्हणत होती त्या काळात, तो देव आहे ना, तो स्वतःच संरक्षण करा. पण आमचे सगळे खजिने लुटले, आमचा देश लुटला. तर हे करता आलं नाही. आणि कुठपर्यंत करता आलं नाही, अगदी देवगिरीचा ताबा घेऊन. आणि देवगिरीचा ताबा घेतल्यानंतर 500-600 वर्षांनी मोगल आले. आणि मोगल हे मुळात ते मंगोलियन, आणि त्यांच्या लिपीमध्ये, आपल्या लिपीमध्ये डॉट जो द्यायचा असतो तो वर असतो. पण मंगोलियन ते पर्शियात गेले, आणि पर्शियात अरबिक लिपी आहे, मग तिकडे डॉट वर येत नाही, खाली येतो.
म्हणून मंगोल राहिलं नाही, मोगल झालं ते. अच्छा अच्छा. आणि तो प्रभाव आहे अरबिक लिपीचा. मग हे इथं आल्यावर ते वापस गेले नाहीत, ते इथंच राहिले. आणि मग त्याने इस्टॅब्लिशमेंट इतकी केली की जणू काय हा सगळा देश मुस्लिमच आहे की काय, हे कधीच लक्षात आलं नाही आपल्याकडं की 15% मुस्लिम जरी असले तरी एम्पायर त्यांचं, लोकल राज्य त्यांची, आणि मग बाकीची माणसं सर्वाईव्ह टाईप यापर्यंत आली. आणि मग लहान लहान जे होते राज्ये त्यांच्याच बाजूनं लढायचे. आता आपल्याकडं दोन्ही सैन्य, इकडून भोसले लढले तर तिकडून जाट लढले, पण दोन्ही हे मराठेच आहेत हे कळायला उशीर लागला. आणि शिवरायांचं राज्य येईपर्यंत मराठा किंवा एक प्रकारे हिंदू राज्य म्हणता येईल असं हेच राज्य होतं. आणि मग शिवरायांच्या ह्याच्यामध्ये त्याने आता अनेक गोष्टी वादात्मक होऊ शकतील, पण मी लंडन म्युझियममध्ये बघायला गेल्यावर मी म्हटलं मला तलवार आधी दाखव. तर तलवार दाखवताना त्याच्यावर लिहिलेलं मेड इन स्पेन. ओ, मग त्या काळात शिवरायांची सरशी होऊ लागल्यावर कदाचित पोर्तुगीज इथं गोव्यात आले होते, स्पॅनिश पोर्तुगीज, त्यांच्याकडून कदाचित ते येऊन महाराजांना देत असतील. पण मग आपल्याकडे कुठलीही गोष्ट धर्माला, मूर्तीला जोडतात, मग ती भवानी तलवार ठरली. मग असं होता होता आपल्याकडे समतेचा प्रभाव जेव्हा आला तो शिवरायाकडून येतो इथे. त्याच्या आधी जे प्रभाव होते ते आर्य द्राविडियन असे होते, पण द्राविडियनमध्ये जास्त ख्रिस्ती विचार आधी आला. मग तामिळनाडू म्हणा, केरळ म्हणा, कर्नाटक म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा, आणि सुरक्षितता आली. आज नवलाची गोष्ट आहे की इस्रायलाचा एक भाग कनान होता, त्याचं मूळचं नावच कनान आहे, पण कनानांचा देव होता बाल. आणि मग कनान्यांना इस्रायलाने ताबा घेतल्यावर सोडून यावं लागलं. समुद्रमार्गाने ते इथे आले आणि आज आपल्याकडं आंध्र प्रदेशात तिरुपतीला बालाला आपल्याकडं सन्मानार्थ जी लावतात, बालाजी. पण तिथले सगळे पुजारी बघा तुम्हाला डार्केस्ट डार्क दिसतील, कारण ते कनानी आहेत, आफ्रिकन आहेत मुळात. आणि म्हणून प्रभाव येताना समतेचा प्रभाव जिथं स्वीकारला आणि शिवरायाने तो स्वीकारला, पुढे शाहू महाराजांनी तो चालू ठेवला. म्हणून आज त्यांच्या राज्यात ज्या जमिनी दिल्या, जी चर्चेस बांधली, जे शाळा काढल्या, शाहू महाराज आणि असे राजे शिवरायानंतर शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड असे राजे होणे नाही. आणि त्यांच्या आणि म्हणून ग्रॅज्युएशनचं शिक्षण शाहू महाराज करतात आंबेडकरांचं, तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं आणि PhDचं शिक्षण सयाजीराव गायकवाड करतात. मग ही दिशा कुठून आली? कारण त्यांच्या दरबारामध्ये मिशनरी, त्यांचे गाईड ते सगळे होते. नाहीतर समुद्र पार करायचा नाही ही आपली मर्यादा होती. या वर्तमानाकडे मी येणारच आहे पुढच्या प्रश्नात, पण हा प्रश्न थोडासा त्याच्या अलीकडचा, की ज्या काळात हे आर्य द्रविड संस्कृती आपल्याकडे होती, ज्या काळात मोहम्मद घरीपासून मोगलांची आक्रमणं झाली, त्या काळात ही शिकवण येशूंची किंवा ही प्रगल्भतेची म्हणा, सामाजिक एकोप्याची म्हणा, याचा प्रभाव काहीच पडत नव्हता का? म्हणजे मोगलांची अशी काय शिकवण होती की ज्यांच्यावर हा प्रभावच पडला नाही आणि मग हे पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या? आता बघा, जसं म्हणतात ना की अगदी आधी 52 साली येशूचा शिष्य आला, त्याच्यानंतर 8व्या शतकामध्ये केरळात जे लोक आधी ख्रिस्ती झाले, आदी शंकराचार्याच्या काळामध्ये त्यांनी आणखी आफ्रिकेत जाऊन लोक आणले, त्याला म्हणतात सिरियन ख्रिश्चन. आज तिथं ऑर्थोडॉक्स चर्च आहे, तर ते स्पेलिंग जे आहे CYRENE, सिरिन. मग आपल्या भाषेमध्ये जिथं वाय असेल युरोपियन भाषेत त्याचं यू होतं आहे, म्हणून आज त्यांना आपण कुरियन म्हणतो. आणि मराठीत जे आपल्या महाराष्ट्रात जे वसलेत तिथले त्याला आपण कुर्ने म्हणतो. आता ही गोष्ट बघा, पण आणखी 800 वर्षांनी म्हणजे आदिशंकराचार्याच्या थोडंसं नंतर त्यांनी सिरियन आंतिओक म्हणजे आताचं लेबनॉन, सिरिया, तिथून आणखी एक टोळी आणली. म्हणून आज केरळामध्ये मिक्स ख्रिश्चन आहेत, ज्याला ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन म्हणतात, ते बाहेरून येऊन इथं मिक्स झाले. मग तामिळनाडूमध्ये आता जसं आपण म्हणालात की आपला इथला प्रभाव, खरं म्हणजे आपल्या इथं आधी येणं
स्थलांतर हे द्राविडांचं आहे. आणि ते अगदी कन्याकुमारीपासून कुठपर्यंत, पाकिस्तानमधल्या रावळपिंडीपर्यंत. आणि आपल्याला कल्पना आहे की रवळनाथ हा गोव्यातला देव आणि तो महादेव, तर मग रवळपिंडी. आणि हे पाकिस्तान्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच बदलून इस्लामाबाद केलं की नाही, रावळपिंडी त्यांची राजधानी. याचा अर्थ द्राविडियन कन्याकुमारीपासून रावळपिंडीपर्यंत आधी पसरले होते. आणि आजही जे वापस आले नाहीत ते हरियाणवी, मध्य प्रदेशातले काही लोक, आपले झारखंड, त्याच्यानंतर बिहारमधले, आणि नर्मदेपासून खाली तर प्रभाव इथपर्यंत तर द्राविडांचाच होता. आणि आपण कोणी असलो तरी आपलं 70% रक्त द्राविडियन आहे. आता हा प्रभाव पडला, पण मुस्लिम प्रभाव काय होता, ते पर्शियाहून आले. कला, रोजगार, बांधकाम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणून माझा एक मित्र काल परवा मला म्हणाला, पिंपळेकर, की तबला, ताजमहाल आणि बिर्याणी ही मोगलांची देण आहे, म्हणून बिर्याणी खाओ, तबला बजाओ और ताजमहाल देखो. आणि कलेची देण ही मान्य करावी लागते, परंतु लोकल लोकांसाठी मुस्लिमांनी किंवा मोगलांनी काही फारसं केलं असं वाटत नाही. आणि कलेच्या, आणि आमचे जे मृदंग, पकवाज होते त्याचे 2 भाग करून आज आमच्याकडे तबला आहे. ती बाहेरची देण आहे. आणि बिर्याणी तर हैदराबाद बिर्याणी म्हणा, हे ना, खाण्यापिण्याच्या संस्कृतीवर परिणाम झाला. पण स्थानिक माणसानं शिक्षण सगळ्यांनी घ्यावं हा विचार फक्त ख्रिस्ती विचार आला. मुस्लिम त्यांच्या मस्जिदीत त्यांच्या लेकरांना शिकवू लागले, पण आपल्याकडं ते झालं नाही. आणि ख्रिस्ती लोक संडे स्कूलपासून, म्हणजे 3 वर्षाचं बाळ झालं की त्याला घरात शिकवतात, रविवारी शिकवतात, घरात शिकवतात, मग त्याला संडे स्कूल म्हणतात. आणि मग कोणी शेजारचं म्हटलं, जाऊन येऊ का मी बसायला, बाबा तुझ्या आईला विचार, कारण पुढे त्याला वेगळा मेसेज जातो धर्माचा. तर मग शाळा आल्या त्याच्यामुळं. मग आज भारतामध्ये इतकी लहान कम्युनिटी असून सुद्धा महाराष्ट्रात आम्ही सगळे मिळून 15 लाखापेक्षा कमी ख्रिश्चन आहोत. आणि सबंध भारतात 3.5 कोटी, म्हणजे 3.5% आहोत. पण 3.5 कोटी संख्येमध्ये 22% केरळामध्ये आहेत, पण 4.5 कोटीमध्ये तामिळनाडूमध्ये 10% ख्रिश्चन आहेत. पण नागालँडमध्ये संख्याच त्यांची 95% ख्रिश्चन आहेत, पण संख्या किती आहे, 15 लाख. तर 15 लाखात 95% काही नाही. आणि महाराष्ट्रामध्ये पहिला मिशनरी आला 1813ला. आणि मग बाकीचे मिशन नगरला, पुण्यामध्ये, कोल्हापूरला ही आले. आणि ही एकच मिशन होतं, त्यामुळं प्रभावी ते राहिलं त्यांच्या शिक्षणात. आज दोन्ही मेडिकल कॉलेजेस, सेक्युलर कॉलेजेस, हायस्कूल 500च्या वर आहेत. तर हा प्रभाव मोगल का पाडू शकले नाहीत, कारण धर्म प्रसार हा एकमेव त्यांच्याकडं राहिलं. म्हणून आम्ही कधीतरी त्यांना चिडवतो, आमच्या मित्रांना, सुनता झाली बस काय पुढे. हां, किंवा आमच्याकडे नामधारी ख्रिस्ती असला तर आम्ही म्हणतो तुझा नुसता बाप्तिस्मा झाला, पण पुढे काय. म्हणून बायबलशी सुसंघटित जीवन ॲप्लिकेशन जिथं लाभलं नाही तिथं माणसं नामधारीच राहतात. आणि या देशामध्ये गुरुवर अवलंबून राहायचं. शुक्रवारी अमावस्या आहे, शनिवारी हे एकादशी, हे जसं दुसऱ्यानंच येऊन घरी सांगावं लागतंय, तसं इकडेही झालं की बाबा ह्यानी सांगायचं. मग जेव्हा स्वतःहून अभ्यास करायला लागले. आणि बायबलमध्ये दुसरा एक प्रकार आहे की प्रत्येक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा पापक्षमेसाठी माणूस याजक आहे, या प्रिस्टहूड ऑफ ऑल बिलिव्हर्स. मग हे दुसऱ्या धर्मात नाही आहे, कारण प्रिस्ट नेमलेले आहेत, ते जातीवंत त्यांचं ते आहे. तुमचं हे काम आहे, ह्याने ते करायचं नाही, त्याने ते करायचं नाही. हे जे आपल्याकडं राहिलं ते दुसऱ्या ह्याच्यात नव्हतं. फक्त मुसलमानामध्ये आदिवासी आणि ओबीसी, ज्याला आज आपण म्हणतो, छप्परबंद आहे, कासार आहे, ते मागं राहिले. आणि केरळामध्ये जे मुस्लिम आहेत ते जवळपास 22% मुस्लिम कोया ह्या आदिवासी जातीतून आले. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते खाली दक्षिणेतल्या ठाणे, रायगडच्या तिथून तसा पट्टा सुरू होतो, ते सिरोंचा, चंद्रपूर, असा
सगळं अगदी आमचा मुकुटच आदिवासींचा आहे. आणि आदिवासी आमचे जवळपास 10% जातात मोजणी न होता. आता आमच्याकडे प्रायव्हेट मोजणी होते, तर आम्ही नुसती ख्रिश्चनांची आधी करतो की बाबा ती किती आहे, मग दुसऱ्यांची करतो मग नुसतं माहिती द्यायला. तर 10% ख्रिश्चन आहे म्हणजे आदिवासी आहेत आणि त्या ह्याच्यामधले 8% ख्रिश्चन आहेत. टोटल संख्येला आदिवासींची संख्या ती आहे. पण आज आदिवासी गेला तर तो शिकलेला आहे ख्रिश्चन आदिवासी, तो साहेबाकडे जाऊन मला गाय मिळाली आहे ती साहेब मला देऊन टाका. पण अडाणी आदिवासी जातो, गाईला काय खायला घालू, साहेब तुम्हीच ठेवा, मला 100-150 रुपये देत जा बाजारला आल्यावर. ही अवस्था आहे. म्हणून आमच्यावर धर्माचाही परिणाम होऊन समतेच्या शिक्षणाचं आचरण आलं नाही तर मग कोणत्याही धर्मासारखीच त्याची अंधारमय गत होते. नाही, आपल्या देशाच्या वर्तमानाकडे आता येताना थोडंसं जागतिक किंवा वैश्विक आपण जर विचार केला, म्हणजे एकीकडे आता जो आपल्या देशातल्या आदिवासींचा तुम्ही उल्लेख केलात तिथपासून ते तालिबानच्या आजच्या अवस्थेपर्यंत, आणि एकीकडे आता नुकत्याच झालेल्या युद्धापासून युक्रेन रशियाच्या थेट अमेरिकेच्या एका वेगळ्या प्रगतीकडे, ती राजकीय असेल सोडाची असेल तो मुद्दा वेगळा. पण हे चारही वेगळे मुद्दे हे प्रभाव, परिवर्तन आणि प्रवर्तन या माध्यमात कुठे बसतात? आपल्याकडे आधी तुम्ही सगळ्यात मोठं आदिवासीचं जे जग आहे ते जर घेतले तर सगळं जगच आधी मुळात आदिवासी आहे. मी काल होतो, तुम्ही परवा होता आणि हे आज आहेत. पण अमेरिकेमधल्या लोकांनी वर्ल्ड कम्युनिटीचं प्रेशर आल्यावर त्यांनी त्यांची भूमीचा ताबा घेतला. पण तिथले जे मूळ आदिवासी आहेत त्यांना त्यांची भूमी सोडली, हजारो लाखो एकर सोडली, आणि जे त्यांच्याकडे जाऊन शिकू देत होते त्यांना पुढे आणलं. आज त्यांच्याकडे चांगले नट, चांगले शिक्षण तज्ज्ञ, चांगले ॲथलेटिक्स त्यांच्यामध्ये आहेत. अमेरिकन जे नेटिव्ह इंडियन्स आहेत त्यांच्यामध्ये. मग त्यांच्याही वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत. तर जे ख्रिस्ती झाले तेच इंटर ट्राईब लग्न करू शकले. बाकीचे एवढी मोठी जमीन आहे तर आरामात बसले तिथंच. आणि युरोपियनच तिथं गेले होते. अमेरिका भूमी एवढी मोठी आहे की मग गुलामगिरीचा व्यापार कुठून आला? दक्षिणेतून. कारण वेस्ट इंडिजच्या भागामध्ये ऊसाचं काम करायला केन सर्व्हिसेस ते आफ्रिकेतून गुलाम आणणारी माणसं त्यांना विकू लागले. मग ह्याचा लढा द्यायला सगळ्यात मोठा लढा आपल्याला माहिती आहे की लिंकनने दिला. आणि आज तिथं वातावरण समतेचं आहे, पण मागच्यांना पुढे आणायला आणखी वेळ चालला. आणि माझ्याबरोबर विद्यापीठात काम करणारा एक होता, साफसफाई करायचा आणि BMW यायचा. मी म्हटलं काय रे साफसफाई करतो सन बीएड, मला पुढे मिळेल का नाही मला ह्याची गॅरंटी नाही. म्हणून आजच त्यांना पाहिजे. आणि ही गोष्ट जगातल्या आदिवासींमध्ये सगळीकडे आहे. आता बर्मीज आदिवासी बर्मा हा आपलाच एक भाग होता. आपला पूर्वीचा भारत अफगाणिस्तानपासून फिलिपाईन्सपर्यंत होता. एवढं मोठं खंड आपलं. कारण आताही फिलिपिन्सचं एक द्वीप त्याला म्हणतात पल्लवन. ते तामिळ राजे म्हणून त्यांची बस जर आपल्याकडे आली तर पल्लवन ट्रान्सपोर्ट लिहिलेलं असतं. किंवा गोव्याचं गोमंतक राज्य गेलं तर त्यांच्या बसवर लिहिले ते कदंबा ट्रान्सपोर्ट, म्हणून आमचे सगळे कदम लोक तिथून आले. आता ही गोष्ट बघितली तर जगातल्या आदिवासींना जी संधी मिळते ती आपल्याकडे आदिवासी नागालँड त्या भागातली झाल्यावरच मग कायदा आला. नाहीतर त्याच्या आधी ते ख्रिस्ती झाले तर मग त्यांना काय नाही. पण जी वेल्स म्हणून आपल्याकडं स्पीकर होते लोकसभेचे, त्यांनी कायदा आणला. आता आदिवासी ख्रिस्ती हो का हिंदू राहू का आदिवासीच राहू, त्याचे जे प्रिव्हिलेज आहेत ते तसेच राहतील. आणि त्यांच्यामध्ये काम करण्याच्या आता आपल्याकडे कित्येक शाळांमध्ये खेड्यातल्या 4थीपर्यंत लेकरू आलं तरी त्याला नीट वाचता लिहिता येत नाही. पण आदिवासीमध्ये ज्या मिशन शाळा आहेत त्या तर पहिल्याच वर्षाला ते करतात.
सरकारी शाळेत शिक्षक गेलाय का नाही त्याला वाटते मला शिक्षा दिली तिकडं पाठवतात. आपल्याकडं पोलिसलाही धमकी देतात, तुला गडचिरोलीला पाठविलं तर काय करायचं. तर याचा परिणाम आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त झाला. आता युरोपमध्ये आदिवासी आहेत का अजून? आहेत. काही कोणत्या देशामध्ये आहेत? हे रोमेन, त्याच्यानंतर ही जी ईस्ट युरोप आहे, आज आपल्याकडं आपण ज्यांना बंजारा म्हणतो ते जिप्सी आहेत मुळात. आणि मोगलाच्या सैन्याबरोबर ते आले तेव्हा किनाऱ्यावर जाऊन मीठ पुरवायचे मोगलाच्या सैन्याला. मिठाला आपल्या भाषेत लवण म्हणतात, म्हणून ते मीठ पुरवतात ते लवानी किंवा लमानी. आणि त्यांनाच रसद पुरवणारे डाळ, धान्य, मिरच्या हे सगळं बाजूच्या जायचं, बैलावर घोड्यावर आणायचं आणि मोगलाच्या सैन्याला पुरवायचं. मग पर्शियामधून त्यांच्याबरोबर धान्य पुरवत जे आले तर वंशी म्हणजे व्यापार आणि वंसारी किंवा वंजारी म्हणजे व्यापारी. आज आपल्याकडे वंजारी समाज आहे आणि व्यापारात अगदी तज्ज्ञ. दे आर मोर मोबाईल पुशिंग फॉरवर्ड. आणि आता तर आपल्याकडं बघितलं VGNTमध्ये ते आहेत, गोपीनाथ आमचे ते त्यांचे त्याच्यातले ते प्रवर्तकच आहेत. यातून आपण पुन्हा आपल्या वर्तमानाकडे येतोय. राईट. आपल्या देशाच्या या वर्तमानामध्ये हे परिवर्तन घडत गेलं म्हणा, पण प्रगल्भता अजून थोडीशी थांबल्यासारखी वाटते. त्या मुद्द्यावर मी येणारच आहे. तत्पूर्वी या परिवर्तनातून आपण पुढे चाललो आहोत. ही सगळी वस्तुस्थिती समोर असताना या गुड फ्रायडेचा जो आता पहिला आपला संदेश होता की त्या इतिहासातून आपण नेमकं काय शिकलोय, मग त्यातून परिवर्तन काय घडणार आहे, की वैचारिक प्रगल्भता असेल, सामाजिक एकोपा असेल, यातून नेमकं काय घडत आहे, काय जाणवत आहे तुम्हाला? राईट. आता जर त्याच्यातून दिशा घ्यायची असेल तर आपल्याकडे मिशनरी जगतातून ज्या चांगल्या गोष्टी आल्या त्यात खाण्यापिण्याच्या गोष्टीतच नाही, लेण्या नेसण्याच्या, आज आपण जे 5 जण बसलो आहोत तिथे 4 जण, आज आपल्याकडे कुणाचाही आपल्या ऋषीमुनीचा ड्रेस अंगावर नाही, मॉडर्न ड्रेस आहे. ड्रेस परिवर्तन झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे शिक्षण आलं. आपल्याकडे स्वातंत्र्य आल्यानंतर जातीयतेच्या अडखळणामध्ये काही गोष्टी अडकून पडल्यात. पण मी प्रथम भारतीय आहे, मग माझा धर्म आहे आणि मी जो मला विचार चौकशी करेल किंवा मला द्यावा वाटेल, जसा मला कुठलाच धर्म न मानण्याचा अधिकार असावा, हा माझा मानव म्हणून हक्क आहे, तसा कोणताही धर्म मानण्याचा हक्क असावा. आणि त्या दिशेचं वारं जेव्हा पसरेल तेव्हा माणसाची समानता प्रगतिशील होईल. या प्रगतीकडे जायच्या अपेक्षा आपण मनामध्ये बाळगून आहोतच. तमाम जनतेच्या मनात हीच अपेक्षा असावी की आपण सगळेच, मग आपलं शहर असेल, गाव असेल, देश असेल, प्रगतीपथावर नक्कीच जाऊया. पण तरीसुद्धा ज्या आज अडचणींना आपण सामोरं चाललो आहोत, मग तुमच्या आमच्या सभोवतालच्या काही समस्या असतील, त्या स्थानिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, आपण पुन्हा सामाजिकता या मुद्द्याकडे येतोय. सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक प्रगल्भता वाढल्याशिवाय सामाजिक समस्या सुटणार नाहीत, हा निसर्ग आहे, त्याला इलाज नाही. आपण सगळे मानव हा कल्पना राहतो, समाजानं राहतो, कारण सगळ्यांच्या समस्या सामाजिकरित्या सोडवल्या जातील तर सगळे सुखी होतील. हा म्हणजे येशूंच्या इतिहासापासून आपण त्याच मुद्द्यावर परत येतोय. हे सगळं घडत असताना गुड फ्रायडे आणि पुढचा जो ईस्टर संडे, हा मधला प्रवास आणि ईस्टर संडेचा संदेश, नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे जे आपल्या सामाजिक एकोप्याला धरून आहे? ओके. पहिली गोष्ट, जसं म्हटलेलं आहे की मानवाची समानता बायबल सांगत असल्यामुळे ख्रिस्ती लोक ती मानतात, ज्यूज ती मानतात. म्हणून आज इस्रायलाच्या 12 वंशाचे ते लोक आहेत. सगळी मिळून इस्रायलाची लोकसंख्या 1,60,00,000 आहे. पण एक इस्रायल दुसऱ्याचा भाऊ आहे. आणि ही समानता आणि व्यापारी वृत्ती, एंटरप्राइजिंग ही इस्रायलामध्ये, आज इस्रायल अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशाची 70% इकॉनॉमिक कंट्रोल करतो. त्याचं कारण आहे त्यांचं आता ह्यातलं अर्धच बायबल त्यांच्याकडे आहे, अजून अर्ध त्यांनी स्वीकारायचं आहे. ख्रिश्चनच फक्त पूर्ण बायबल स्वीकारतात. मग आता ही गोष्ट जगात ते कुठेही गेले तर बघा त्यांच्या आर्थिक स्थिती बळकट आहे, कारण त्यांच्या समानता माणसाची आणि एंटरप्राइजिंग आणि कुठेही जाण्याची तयारी. आता इस्रायलाला परत नोटीस केव्हा आली, खरं म्हणजे पहिलं महायुद्ध जिंकल्यानंतर
त्यांना नोटीस आली की तुम्ही जाऊन ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला इस्रायल ताब्यात घ्या. आज तर आपण आपल्या देशात आहोत. नक्कीच. आणि माणसाची समानता, जात पात रंग ह्याच्या पलीकडे जाऊन आपला देश स्वीकारील तर मग आमच्याकडं असलेले कोंबड्या बकऱ्याची बलिदानही जातील. आणि ख्रिस्ताचं बलिदान हे शेवटचं बलिदान आहे. आणि आता मधले 3 दिवस आहेत, ख्रिस्त मेलेल्यातून उठला. आज जगामध्ये लाखो करोडो कब्र आहेत, समाध्या आहेत. जगातल्या 2 समाध्या फार भारी समजल्या जातात. एक इजिप्तमधली पिरॅमिड्स आणि आपल्या देशातला ताजमहाल. बरोबर. पण या दोन्हीही कबरा आज बंद आहेत, कारण त्यात उकारण्याचं कोणाला धैर्य नाही. हाडं आहेत, सडून गेली. कदाचित ती सोन्याच्या मम्मीमध्ये बॉक्समध्ये ठेवली आहेत, ही तशीच ठेवली आहेत. पण इस्रायलमध्ये गेलात तर काल्वरीच्या डोंगराच्या पायथ्याशी जिथं ख्रिस्ताला ठेवलं होतं, 3ऱ्या दिवशी तो मेल्यात आणि ती कबर उघडी आहे. मी जाऊन बघून आलो. आजही ती उघडी आहे. जगातली एकच कबर उघडी. आणि उघडी कबर आम्हाला परत जीवन आहे, जगण्याची आशा आहे. मरण ह्या शेवट नाही, ह्याची स्फूर्ती देतं ती उघडी कबर. आणि उघडी कबर म्हणजे ईस्टरचा संदेश. पहा, तो उठला आहे. म्हणून आम्ही नातेवाईक, जग, श्रीमंती, पद, पैसा, प्रतिष्ठा हे मसन वाट्याच्या पुढं काय नाही. नातेवाईक असले तरी खांद्यावर तिथपर्यंत नेतील, पण त्याच्या पुढे काय नाही. पण ख्रिस्तावर विश्वास ठेवून बदललेल्या अंतःकरणाने जीवन जगू लागलो तर मला ख्रिस्त येऊन घेऊन जाईल. आणि एक जण काल परवा मला म्हटला, मी म्हटलं तुमची इकॉनॉमी आता चांगलीच सुधारली. म्हणाला, पिंपळेकर 1 चांदीचा रुपया ठेवला आहे आणि 6x4चा खड्डा प्लॉट मोठा आहे, तेवढं पुरी झालं. नाही म्हटलं, ह्या माणसाला जगण्याचं काही ना काही कळलं आहे की वी आर नॉट परमनंटली हिअर. मानव जातीची क्षणभंगुरता बघितली तर त्याचा उत्तम उपयोग करायचा असला तर जो देवावर प्रीती करत नाही तो माणसावर कशी करत. इफ वी डोंट हॅव फादर देन हाऊ कॅन वी बी ब्रदर्स अँड सिस्टर्स. नक्कीच. आणि म्हणून ईस्टर म्हणजे आणि गुड फ्रायडे आणि ईस्टर ह्याच्या मधला जो काळ आहे तो ख्रिस्ताला पुरलं होतं. 3 सील ठोकले होते. पण ईस्टर संडे येतो आणि सकाळी तो उठतो. आणि उठलेला ख्रिस्त, जिवंत देव आज आमच्या हृदयाचा ताबा जेव्हा घेईल तेव्हा मग ही व्यक्ती माझा भाऊ आहे, ही व्यक्ती माझी बहीण आहे हे समजायला लागेल. आणि इथली पृथ्वी क्षणभंगूर असो का काही असो, आम्ही तर क्षणभंगूर आहो. एके दिवशी आम्ही स्वतःहून इथं आलो नाही आणि स्वतःहून आम्हाला इथून जायचं नाही. ज्याने इथं पाठवलं त्याचं बोलवणं आलं की जायचं आहे आणि इथल्या 60-70 वर्षाचा हिशोब द्यायचा आहे. त्या हिशोबाची भरपाई ख्रिस्तानं केली. हे गुड फ्रायडे. आणि तो मेलेल्यातून उठला, ही अनंतकालीन जीवनाची गॅरंटी आहे. हा संदेश आपल्याकडे आहे. एकूणच जीवनाकडे बघण्याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोन, ज्याला सकारात्मक ऊर्जा असंही आपण म्हणू शकतो, ही सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये आणण्याचा, स्वतःमध्ये बिंबवण्याचा आणि स्वतः तसं वागण्याचा प्रयत्न केला तरच उमजते असं मला वाटतं. आज पिंपळेकर सरांच्या या मार्गदर्शनातून म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानार्जनातून या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हापर्यंत पोहोचल्या. हा वेगळा प्रवास आपल्या सर्वांनाच त्या ज्ञानप्रवर्तनाच्या आणि ज्ञान परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या चर्चेमध्ये. पाहत राहा CD Now. नमस्कार.